नमस्कार मित्रांनो, परत तुमचं एक नवीन व्हिडिओत स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता, हे बघा पाणी घेऊन चाललो तर आम्ही आंघोळीसाठी. हे बघा आमची टोळी. हा रात्री पडला होता पाऊस इकडं, जास्त नाही थोडंच पडलं होतं, पण बेजाऱ्या झाल्यात. तिकडं मागं शाळा आहे, शाळावरती जाऊन झोपलो होतो सगळे. आणि हे बघा आता आंघोळीची तयारी करताय. आता त्यांची ती खोपी वगैरे मांडतील. पाणी पडलंय पण जास्त नाही. इकडे गावाकडे भरपूर चालू आहे पाणी. हे बघा हाय करणी दाजी, अरे व्हिडिओ चालूच आहे. बघा हे बघा असं पाणी भरणं चालू आहे आमचं. हे बघा तिकडनं त्या टाकीवरनं पाणी येत आहे, हे भरतात. हे आमचे उपमुकडदम, हे लेबर, आणि ते पलीकडे चाललेलं आमचे जवळ बुवा. तर या तुम्ही भरून या, आम्ही जातोय पुढं. हा कॅन गिन नाही आणा. हा बाबा कॅन न्या म्हणतात ते ड्रायव्हरला, असं काम सांगतात का? हा हा असं कुठं होतंय का? नाही ड्रायव्हरला काम सांगायचं. सांगा बा तुम्ही, ड्रायव्हरला काम नाही सांगायचं. आणा पाणी. हा चाललो मी आता व्हिडिओ बनवाय. हे बघा चिक्कूचे झाड. कॅमेरामॅन आमचा भाषा आहे बॉ, योगेश आमचा भाषा आहे. ते म्हटलं मामा मला बनवतं ते व्हिडिओ, म्हणलं चालू करतो मी, बोलतोय. त्याच्यामुळे त्याच्याकडे कॅमेरा दिलेला. फायनली आंघोळ केली आहे. आता जायचं आहे कारखान्याला जातो. तिकडनं ती छकडी आणायची एक जोडून. हे बघा हे ट्रॅक्टर न्यायचं आहे कारखान्याला जाऊन. मस्त निवांत. पाहिला नाही आहे कारखाना, पाहू आता पुढं जाऊन. सरक हे बघू शकता, आलोय ट्रॅक्टरवर. बघा समोर तर मित्रांनो, नेमकंच पोहोचलोय कारखान्यावरती. कारखाना आम्हाला पडतंय जिथं आम्ही राहतोय तिथून आम्हाला इथं पडतंय 35 किलोमीटर. आम्हाला यायला 1-2 घंटे लागलेत कारखान्यावरती. तर तुम्हाला दाखवतो मी कारखाना कसा असते. हे बघा हे कारखाना आहे. हा मोठा गेट आहे आतमध्ये एंट्रीला. आणि हे बघा हे झाडीच्या पलीकडून कारखाना आहे. एकदम कसं आहे, आता सध्या मधात जाऊ देणार नाही ते, तरी पण तुम्हाला दाखवीन मी, पण सध्या एवढं दाखवू शकतो. आणि हे बघा हे आमचं ट्रॅक्टर, आणि हे गावाकडनं आलेले माणसं आहेत. आता हे पण ऊस तोडणार आहेत, ह्या गाडीत आलेले आहेत. हा आणि यांच्यासाठी आता ते आतमध्ये गेलेले दाजी, मालकांना यांची सोय लावायला. तरी बी आता यांचं मेळ लागेल काय करायचं ते दाजी आल्यावर सांगतील आता काय करायचं काय नाही. तरी पण हे लोक पण इथं राहणार आहे, पण लांब राहणार आहे, म्हणजे जवळजवळ नाही राहणार आम्ही, लांबच राहणार आहे. पण भेट आमची होणारच, कधी मधी तरी भेट होणारच आमची. चला दाखवीन तुला. तर मित्रांनो आम्ही आलोय आतमध्ये, तुम्ही बघू शकता. हे बघा हे फॅक्टरी आहे, हे स्टोर रूम आहे. हे सगळं त्यांचा माल मटेरियल पडेल आहे कारखान्यावाल्यांचा. आणि आम्ही आलोय बांबू घ्यायला आतमध्ये, जो आपल्याला याच्यासाठी लागतोय खोपीसाठी. हे बघा हे कसं बांबू घेत आहे खोपीसाठी. आणि हे घेतल्यावर मग आम्ही परत जाणार आमच्या फडीवर. बघू शकता बांबू चाललेत घेऊन. हे बघा हे आमचे मामा, लेबर मामा, हे मॅनेजर आमचे. राम राम. ब्लॉग चालू आहे, ब्लॉग. हे मामा मॅनेजर मामा. आमचं गाव जालना. तुम्ही प्रॉपर इथलेच? अच्छा. हे बघा हे सगळे बांबू पडलेले आहे. हे मामा भेटलेत, ते म्हणालेत काय करायला आहे हो फोन घेऊन. म्हणलं त्यांना विचारलं की ब्लॉग बनव म्हणे, काय अडचण नाही. कसं मस्त ना? हां चला तिथून पुढं अजून पुढे गेल्यावर तुम्हाला परत गेल्यावर दाखवतो. फायनली आम्ही घेतलेत बांबू. तुम्ही बघू शकता बांबू मागं, ते मला दिसणार नाही तरी दाखवतो. हे बघा चला आता तिकडे गेल्यावर दाखवतो. हे मित्रांनो आम्ही आलोय कारखान्यावर वापस.
तर आमच्या भाषा लागली होती भूक, तर ते म्हणे मामा मला बिर्याणी खायचं आहे. बरं म्हटलं त्याला मग आणलंय बिर्याणीच्या दुकानावर. हे बघा कसं बिर्याणी खातोय. हाय का रे? हां, कशी वाटली बिर्याणी? मस्त आहे की? हां, खरं सांग. हां हां, बस ना, अजून खायचं आहे का? अजून घ्यायची आहे परत? होत आहे ना तेवढ्यात? बाय. चला पुढं भेटू.